मॅचला इथे सुरुवात होईल. स्ट्रायकिंग एंडला इथे फलंदाज सज्ज झालाय. मॅन ऑन स्ट्राईक मनोज. नॉन स्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ. टॉस इथे जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. काय असेल स्ट्रॅटेजी, परंतु क्रिकेटच्या पटलावर ज्या ज्या वेळी टॉस जिंकला जातो, मी याआधी सांगितलंय की रिकी पॉन्टिंगची आठवण येते. काय धाडसी निर्णय तो घ्यायचा. येस, वी आर बॅटिंग फर्स्ट. तसाच निर्णय इथे घेतला गेलाय. काय घडेल या मॅच मध्ये. अंतिम मॅच आहे आजच्या दिवसातील. अक्रॉस दी लाईन स्पेअर लेगला उडवण्याचा प्रयत्न. लॉंग लेग मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दरम्यान. शानदार दमदार हा चौकार. मनोजच्या बॅट मधून इथे 4 धावा. चौकार येतोय. चौकार आणि धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर आपण पाहिली तर 4 धावा. पहिलं षटक इथे मार्गस्थ झालंय. गोलंदाजाचं नाव अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. विनंती असेल गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. 5 धावा. स्कोर कार्डवर 5 धावा. पहिलं षटक इथे मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट अप ओव्हर दी विकेटने मनोज साठी हा चेंडू. यावी लोअर फुल टोस ऑन साइडला दिशा दिली. मिड विकेट मिड ऑनला फिल्डर आहे. कॉल इथे चुकला आणि तदनंतर दोघांच्या मध्ये तू मय पाहायला मिळालं. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्येला आकार मिळेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 6 धावा. अंतिम मॅच आहे आजच्या दिवसातील. वीरशैव लिंगायत नवनिर्माण चषक 2021 पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील अंतिम मॅच. एका बाजूला साई 11 राजापूर तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय युवा मंच नवनिर्माण युवा मंच अचा संघ. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात मैदानात सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय धाडसी निर्णय इथे घेतला गेलाय. आतापर्यंत पहिल्या षटकाच्या दरम्यान धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 6 धावा. बॅकफुटवर जाऊन चेंडूला दिशा दिली. एक रन इथे कंप्लीट होईल. एका रनावर समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या 1 ने इथे पुढे सरकते. टीमची टोटल स्कोर कार्डवर 7 धावा. क्रिस्टियानो रोनाल्डो ज्या खेळाडूच्या जर्सीवर आपण पाहिलं असेल 7 अंक. ज्या खेळाडूने आपल्या शरीरावर एकही टॅटू कधीही गोंधला नाहीये, याचं कारण देखील खूप मोठं आहे. त्याची देखील आपण चर्चा करू. ओव्हर दी विकेटने या षटकातला पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप गेल्यानंतर फाईन लेगला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी हंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. येस, इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवर 8 धावा. क्रिस्टियानो रोनाल्डोची आपण चर्चा करत होतो. अनेक वेळेला तो ब्लड डोनेशन करतो आणि म्हणून त्याने सांगितलं की मी ब्लड डोनेट करत असतो, त्यामुळे मी माझ्या शरीरावर कुठलाही टॅटू आतापर्यंत गोंधलेला नाहीये. हे मुख्य कारण आहे टॅटू नसण्याचं क्रिस्टियानो रोनाल्डोच्या शरीरावर. मॅचच्या दिशेने जाऊया जिथे मात्र धावा आहेत 8 धावा. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. वाईड इथे कॅन्सल केलाय. चेंडू बॅटला इथे लागला होता आणि त्यामुळे धावा असतील स्कोर कार्डवर फक्त 7. पहिलं षटक इथे मार्गस्थ आहे. स्ट्रायकिंग एंडला मनोज पुन्हा एकदा सज्ज होईल आक्रमक पवित्रा घेऊन. त्यावेळी पुढे सरसावट डान्सिंग टाइम विकेटने चेंडूला दिशा दिली. मिड ऑनला फिल्टर आहे. जोपर्यंत चेंडू गॅदर केला जातोय फेकी थोडीशी खराब आणि दुसऱ्या धावेत देखील रूपांतर केलं जात आहे. क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाहीये. ज्या ज्यावेळी तुम्ही चूक करता त्यावेळी तुम्हाला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. इथे एकेरी धावेचं रूपांतर लगेच 2 धावांमध्ये केलं गेलं. धावसंख्या इथे 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 9 धावा. पहिलं षटक इथे संपते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं धावा झाले तिथे 9 धावा. बिनबाद 9. कोण जाणार पुढच्या फेरीत यासाठी केला होता अट्टा, असं की पहिला दिवस गोड बाबा असंच म्हणावं लागेल. दर्जेदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. आमची संपूर्ण टीम जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन इथे केलं गेलं आणि तदनंतर आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना तुमच्या समोर आम्ही घेऊन आलोय. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी ते सज्ज होईल. बॉलर्स नेम आमच्यापर्यंत गोलंदाजाचं नाव पोहोचत नाहीये. विनंती असेल गोलंदाजाचं नाव पोहोचवा. बॉलर्स नेम गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉलर्स नेम. लास्ट कॉल. यानंतर पेनल्टी लावली जाईल. नाव अद्याप आमच्यापर्यंत पोहोचले नाहीये गोलंदाजाचं. पंचांना विनंती आहे. बॉलर्स नेम प्लीज. अनिरुद्ध षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवर दाखल झाला. स्ट्रायकिंग एंडला असेल विश्वनाथ, ज्याच्या नावातच विश्वनाथ आहे, परंतु तशीच बॅटिंग करावी लागेल. धावा झाल्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 9. पहिलं षटक इथे मार्गस्थ आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ बसलेल्या माझ्या सहकार्यांना विनंती आहे, थोडंसं शांततेचं सहकार्य अपेक्षित असेल.
शेवटची मॅच आहे आणि यानंतर आपण भरपूर चर्चा करणार आहोत, परंतु मॅचच्या दिशेने जाऊया. दुसरं षटक अनिरुद्ध गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. स्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ. धाबा झाल्यात 9. पहिला बॉल लेफ्ट आर्म आरामडी विकेटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग मध्ये चेंडू उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्टंबल झालाय, परंतु तिथे 2 धाबा घेतल्या जातील का? तर येस, इथे 2 धाबा घेतल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अंडरस्टँडिंग क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे खेळावं लागेल. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. स्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ. मागच्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले आपल्या संघासाठी. कॅप्टन ऑलवेज लीड इन फ्रंट असं म्हटलं जातं आणि तोच नेतृत्व देतोय या संघाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 12 धावा. 11 धावा, तर माफ करा 11 धावा. यावेळी बॅकफुटवर जाऊन ऑन साइडला मिड विकेटला दिशा दिली. अलॉंग दी कार्पेटने चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली आहे, परंतु 2 धावा इथे रोखल्या जात नाहीयेत. 2 धावा आणि धावसंख्या पुढे सरकेल. स्कोर कार्डवर 13 धावा. दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे. टॉस इथे जिंकल्यानंतर ज्या पद्धतीने निर्णय घेतला गेलाय, तो निर्णय इथे यशस्वी सिद्ध करावा लागेल. आयुष्यात निर्णय घेणारे यशस्वी होत नसतात. ज्यांनी घेतलेला निर्णय योग्य कसा होता हे सिद्ध केलंय ते यशस्वी होत आहेत. आणि याच दरम्यान डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगला झेल. बॅट्समन विश्वनाथची खेळी ते संपुष्टात येईल. येस, इट इज आउट. बॅक टू दी पवेलियन. येस डीजे. थोडासा संघर्ष करावा लागतोय, परंतु संघर्षाच्या काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल. दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे. धाबा झाल्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 13. 1 गडी ते गमावलाय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅट्समन नेम. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. ओंकार. ओंकाराचा जप आता करावा लागेल. चांगली बॅटिंगची अपेक्षा असेल संघासाठी. थोडस फास्ट खेळावं लागेल. इट्स ऑलरेडी टू मच लेट. दुसऱ्या डावाचा खेळ आपल्याला पूर्ण करायचा आहे. धावा स्कोर कार्डवर 13. 1 गडी ते बाद झालाय. युवा मंच संघ साई 11 राजापूरच्या विरोधात इथे बॅटिंग करतोय. स्ट्रायकिंग एंडला ओमकार. पहिला बॉल इथे फेस करेल. लेफ्ट आर्म आरामडी विकेटने इथे गोलंदाजी करतोय. यावेळी फटका चांगला आहे. अक्रॉस दी लाईन अनोखा शैलीदार फटका. इथे फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. बाउंड्री लाईनवर खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल इथे मिळेल. सिंगलवर थांबावं लागेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. स्कोर कार्डवर 14 धावा. मी उल्लेख केलाय 14 फेब्रुवारी 2019. एका बाजूला 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस म्हणून संपूर्ण जग साजरा करत असताना 14 फेब्रुवारी 2019 पुलवामाचा अटॅक देखील लक्षात घ्यावा लागेल. तुम्हा भारतीयांसाठी काळा दिवस देखील तो राहिलाय. 40 आपले सैनिक तिथे शहीद देखील झाले होते, त्यांना देखील आदरांजली. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न. आय अँड हँड कोऑर्डिनेशन तितकंसं चांगलं नाही आहे. फलंदाजी ते बीट होतोय असं म्हणावं लागेल. जणू काय शूज मध्ये खिळे ठोकलेत की काय आणि तदनंतर बॅटिंग करतोय. बदल आली ते खूप महत्वाचं आहे. फुटवर्क क्रिकेटच्या पटलावर खूप महत्वपूर्ण राहिले. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर. जाऊया स्कोर कार्डवरच्या दिशेने, जिथे मात्र 14 धावा. 1 गडी बाद. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं तर अरविंद इथे गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. काही चेंडूंचा खेळ शिल्लक असताना या षटकातील यावेळी देखील लोअर फुल टॉस होता, परंतु आउटसाइड लेग स्टंप. पिचिंग थोडस खराब आहे. अंपायर सिग्नल येतोय. येस, इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात ऍड होईल. धावा झाल्या स्कोर कार्डवर 15 धावा. 1 गाडी आतापर्यंत गमावलाय. विश्वनाथ बॅक टू दी पवेलियन गेलाय, परंतु इथून जबाबदारीने खेळावं लागेल. आत्मविश्वास खूप महत्वाची बाब आहे. यावेळी बिग हिट केलाय. काव कॉर्नरला डीपला फिल्डर आहे. 1 बाउंस झाल्यानंतर चेंडू चाललाय सीमा रेषेच्या दरम्यान आणि यावेळी शर्यत जिंकतोय चेंडू. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमा रेषा ओलांडतोय. हा दणदणीत चौकार आणि त्याचबरोबर 2 चेंडूचा इशारा देखील दिला जातोय. त्या चेंडूवर धावा मिळतील तब्बल 5. बोनस मिळाला असंच म्हणावं लागेल. या 5 धावा आणि धावसंख्या 20 धावा. स्कोर कार्डवर आतापर्यंत 1 गडी बाद. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट आणि या फ्री हिट वर आता फ्री हिट करेल का फलंदाज? आखू टप्प्याचा चेंडू. फाईन लेगला दिशा दिली आहे. डीपला फिल्डर आहे, परंतु फिल्डरला बीट करून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा फटका. शानदार दमदार हा चौकार. चौकाराने आता धावसंख्या पुढे सरकली. 24 धावा. 24 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक इथे मात्र मार्गस्थ होतं. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय.
2 षटकांचा खेळ ते संपलाय. पहिल्या 2 षटकांची सरासरी जर आपण पाहिली तर धावा आल्या 24. 12.00 ची सरासरी सध्या आपल्याला पाहायला मिळते. एक गडी इथे आतापर्यंत गमावला गेलाय. येणारी 2 षटक अजून खेळायची आहेत. पंचांना विनंती असेल थोडंसं वेळेचं बंधन ठेवावं लागेल. एक काळ होता मित्रांनो जेव्हा वेळ सगळ्यांकडे असायची परंतु घड्याळ कोणाकडेही पाहायला मिळायचं नाही. आज घड्याळ सगळ्यांकडे आहे परंतु वेळ कोणाकडे पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे वेळेचं बंधन तुम्हा आम्हा सर्वांना असेल. दुसऱ्या डावाचा खेळ आपल्याला ते पूर्ण करायचा आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. टॉस जिंकल्यानंतर जो काही निर्णय घेतला गेला आता तो मात्र यशस्वी होतोय असं म्हणावं लागेल. धावा झाले 24 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातला शिल्लक आहे. मंगेश येतोय षटक क्रमांक 3 साठी. पंचांना सातत्याने कॉल दिला जातोय थोडंसं फास्ट खेळावं लागेल. दुसऱ्या डावात बॅड लाईटची कुठलीही सबब आपण ऐकून घेणार नाही आहोत. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक फटका इथे फसला होता परंतु झेल होऊ शकला नाहीये. एक रन इथे कंप्लीट केले आणि दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय. दोघांच्या मध्ये तुतुमय जरूर झाले परंतु एका धावेवर इथे थांबतायत. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 25 जून 1983 ला पहिला विश्वकर्णक जिंकला होता कपिल देव रामलाल निखंज यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आणि तदनंतर 28 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटला होता. दुसरा विश्वकर्णक जिंकत असताना 2 एप्रिल 2011 ला इथे 25 धावा देखील झाल्या स्कोरबोर्डवर. गडी बाद झाल्या आतापर्यंत 1 धावसंख्या 25. पुढचा चेंडू असेल गोलंदाज मंगेशचा. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. आय कोऑर्डिनेशन चांगलं नाहीये. आय अँड हँड कोऑर्डिनेशन तितकंसं चांगलं पाहायला मिळत नाहीये. फुटवर्क तितकंसं चांगलं नाहीये कारण क्रिकेटच्या पटलावर फुटवर्क खूप महत्वाची बाब आहे आणि ते फुटवर्क इथे पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलने इथे सांगता होईल. धावा सध्या स्कोरबोर्डवर 25. लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप शप्पल होऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये दिशा दिली आहे. डीपला फिल्डर आहे. क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉल थोडासा चुकला. इथे धावबाची संधी आहे. क्रिकेट मधील आत्महत्या आणि ते माघारी परतावं लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 खेळाडू कधीही धावबाद झाले नाहीयेत. पहिला खेळाडू होता जेपी ड्युमिनी आणि दुसरा खेळाडू अर्थातच कपिल देव रामलाल निकंज. एकमेव सामन्यात जेपी ड्युमिनी धावबाद झाला होता परंतु तो सामना होता IPLचा आणि त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत काउंट देखील केला जात नाहीये. क्रिकेटमध्ये तुम्हाला कॉलिंग चांगलं ठेवावं लागतं. इथे धावा झाल्या स्कोर कार्डवर 27 धावा. 27 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना तर माफ करा 2 विकेट आतापर्यंत आहेत. 27 रन्स. 27 धावा 2 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडंसं फास्ट खेळा सातत्याने सांगितलं जातंय कारण दुसऱ्या डावाचा खेळ आपल्याला पूर्ण करायचा आहे. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न निश्चितच केला जातोय. स्टँड अँड डिलिव्हर करू पाहत होता परंतु हा चेंडू थोडासा कमी गतीने यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडूची ते सांगता होईल. वीरशैव लिंगायत नवनिर्माण युवा मंचाच्या माध्यमातून दाखल झालेली स्पर्धा दरम्यान याच षटकातील पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप शफल होऊन इथे खेळतोय परंतु बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क होत नाहीये. संघर्ष करावा लागतोय. आत्मविश्वासाने खेळावं लागेल. आत्मविश्वास तुम्हाला यशाची खात्री देऊ शकत नाहीये परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देईल. तो आत्मविश्वास घेऊन तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत इथे लढावं लागेल. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्डवर 27 धावा. तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे. यानंतर पुढच्या डावात किती मोठं टार्गेट होईल यावर मात्र लक्ष असेल. बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केलाय. कव्हर पॉइंट डीप कव्हर्स मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे. अलॉंग दी कार्पेटने चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा. 28 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 षटकांचा खेळ इथे आतापर्यंत आपण पाहतोय. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना आणि दरम्यान 3 षटकांचा खेळ ते संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साई 11 राजापूर संघ थोडासा अडचणीत आहे परंतु इथून कमबॅक करावं लागेल. या षटकात मोठी फटकेबाजी करावी लागेल. जमेची बाब आहे या संघाकडे. गोलंदाज चांगले आहेत परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारा संघ युवा मंच संगमेश्वर या संघाकडे देखील तेवढीच चांगली बॅटिंग लाईनअप आहे. पंचांना विनंती आहे आपण थोडंसं फास्ट खेळायचं आहे. दुसऱ्या डावात बॅड लाईटची कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाहीये. तो सामना आपल्याला इथे पूर्ण करायचा असेल. 28 रन्स स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक गोलंदाजी मागवर. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. मंगेश
गणेश, योगेश, योगेश आला साठी क्रमांक 4 साडी राईट मोरदी विकेटने पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता आउटसाइड दी ऑफ स्टंप इथे थोडस वळण घेतोय पंच आमच्या दिशेने इशारा करतायत आहे इथे व्हाईट बॉल या व्हाईट बॉल नंतर एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात ऍड होईल या एकेरी धावेने धाव संख्या पुढे सरकते 29 धावा आतापर्यंत 2 गडी गमावलेले असताना शेवटचं षटक पहिल्या डावातला आपण पाहतोय जास्तीत जास्त धावसंख्या उभारावी लागेल दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत योगेश वरती विकेटने इथे थोडीशी लाईन खराब आणखीन एक खराब चेंडू पिचिंग थोडस बाहेर आहे आणि पंच इथे दंडित करतायत आणखीन एक व्हाईट बॉल या व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकते स्कोर कार्डवर धावा पोहोचल्यात आता 30 धावा कमबॅक करावं लागेल 40 ते 45 धावांपर्यंत इथे मजल मारता आली तर एक फायटिंग स्कोर होऊ शकतो आणि त्याच दिशेने इथे प्रयत्न असतील फलंदाजी करणारा संघ अर्थातच साई 11 राजापूर विश्वनाथ इथे माघारी परतल्या परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर फलंदाजीची धुरा इथे सांभाळावी लागेल या संघातील दोन्ही खेळाडूंना जे सध्या बॅटिंग देखील करतायत डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे स्वीपर मध्ये खेळलेला चेंडू 1 रन इथे कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेसाठी स्वतःची विकेट देखील बहाल करतोय कारण स्ट्राईक त्या खेळाडूकडे असावी जो सर्वाधिक चांगल्या पद्धतीने मोठे फटके मारू शकतो आणि म्हणूनच की काय इथे तिसरा गडी देखील माघारी परतलाय धावबादच्या रूपात धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 31 धावा 3 गडी बाद पहिल्या डावातील अंतिम षटक खूप महत्वपूर्ण असेल स्लॉग ओव्हर मध्ये जी काय फटकेबाजी करायची गरज असते फलंदाज आपण थोडेसे फास्ट या क्रीज मध्ये कारण आपल्याला दुसरा डाव देखील यानंतर पूर्ण करायचा आहे गोलंदाजी मागवर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल योगेश अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल थोडेसे पहिले 2 चेंडू खराब परंतु त्यानंतर कमबॅक यावेळी फटका चांगला आहे स्क्वेअर लेगच्या डोक्यावर उडवला आहे डीप मध्ये फिल्डर आहे परंतु चेंडू आउट ऑफ दी पार्क येस इट इज ह्यूज वन षटकार 6 धावा याचसाठी केला होता टस का मी आलो बॅटिंग साठी संघनायकाने दाखवलेला विश्वास कसा सार्थ ठरवावा हे मात्र इथे दाखवले जाते षटकार इथे लगावले आणि धाव संख्या लगेच या षटकाराने पुढे सरकेल स्कोर कार्डवर 37 धावा 37 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स शेवटचं षटक खरपूस समाचार घेतला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून आणखीन एक शॉर्ट बॉल परंतु यावेळी आउटसाइड दी लेग स्टंप पुंच आमच्या दरम्यान इथे वळतात आणि इशारा करतात हा देखील वाईट बॉल आहे ते थोडीशी लाईन खराब दबाव म्हणावा लागेल जाणवतोय दबाव कारण ज्या पद्धतीने षटकार लगावला त्यानंतर कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं असेल 38 धावा यावेळी देखील फाईन लेगला आणि लॉंग लेगच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न परंतु इथे झेल होऊ शकला नाहीये 1 रन इथे कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळी फलंदाजाला माघारी परतावं लागेल धाव बाद होतोय खेळाडू चौथा धक्का इथे बसतोय आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय हा असेल इथे नो बॉल म्हणजे आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट 2007 ला क्रिकेटच्या पटलावर पहिल्यांदा फ्री हिटचा चेंडू आला आणि त्यानंतर गोलंदाजांचा कर्दन का ठरलाय हा चेंडू या चेंडूवर तुम्ही मुक्तपणे फलंदाजी करू शकता परंतु इथे मात्र या मॅच मध्ये काय घडेल या चेंडूवर हे मात्र पाहावं लागेल महत्वपूर्ण असेल हा चेंडू दोन्ही संघांच्या दिशेने जर आपण विचार केला तर आता बॅटिंग करणाऱ्या संघाला या चेंडूवर एक मोठा फटका लगावायची गरज असेल परंतु दुसऱ्या बाजूला हा चेंडू निर्धाव टाकण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील गोलंदाज योगेशच्या माध्यमातून क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेट हा भारताचा धर्म झालाय आणि या धर्माचा देव सचिन रमेश तेंडुलकर आपल्याला मिळाला देखील मॅचच्या दिशेने जाऊया जिथे मात्र फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होईल फलंदाजांना विनंती आहे थोडस फास्ट आपण आपल्या क्रीज मध्ये यानंतर दुसऱ्या डावाचा खेळ आहे थोडस सहकार्य करा कारण दोन्ही संघातील खेळाडू आपलेच सहकार्य आहेत हा फ्री हिटचा चेंडू मिड ऑफला बीट केल्यानंतर लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जाईल परंतु मिड ऑफला जिथे क्षेत्ररक्षण केले जाते 1 रन इथे मिळेल एक हलकासा स्ट्रोक इथे खेळला गेला एकेरी धावेवर इथे समाधानी होत आहेत एका धावेने धाव संख्या पुढे सरकेल स्कोर कार्डवर टीमची टोटल 41 धावा 41 रन्स इथून अजूनही 5 किंवा 10 धावा इथे जमा झाल्या तर कदाचित एक फायटिंग स्कोर होऊ शकतो आणि तशाच दृष्टीने इथे प्रयत्न केले जातील महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांच्या दरम्यान एक मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज डावखुरे आता इथे सज्ज देखील झालाय
राईट आरएमडी विकेटने या षटकातील पुढचा चेंडू या बिग हिट केलाय, मिड विकेटला लगावलाय टोला, बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल. एक रन इथे कंप्लीट केली, दुसऱ्या रन साठी प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट देखील होतात, परंतु पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. आणखीन एक नो बॉल. आता कुठेतरी दडपण असेल गोलंदाजावर आणि यानंतरचा चेंडू असेल आता पुन्हा एकदा फ्री हिट. मौके पे चौका म्हणावं लागेल. गोलंदाज कुठेतरी संघर्ष करतोय, सातत्याने चुका केल्या जात आहेत, परंतु याच संघर्षाच्या काळात स्वतःला सांगायचं येस आय कॅन डू इट, मी हे करू शकतोय, आणि तदनंतर इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कोणत्याही क्षेत्रात कष्ट आणि तुमची जिद्द, चिकाटी, त्याचबरोबर कन्सिस्टन्सी, सातत्य खूप महत्वाचं राहत आहे. त्यावेळी अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी गती कमी केली, चेंज ऑफ पेस, आणि त्यानंतर एक धाव इथे कंप्लीट केली जाते. फेकी थोडीशी खराब, दुसरी धाव इथे घेतली जाते, 2 धावा इथे पूर्ण, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर फेकी खराब आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. अतिशय खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना म्हणावा लागेल. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. 22च्या स्वरूपात इथे धावा मिळत आहेत. धाव संख्या पुढे सरकली आहे. टीमची टोटल तब्बल स्कोर कार्डवर 47 धावा, 47 रन्स. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर वन, गती कमी केली आहे, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन इथे दाखवले जात आहे. क्रिकेटच्या पटलावर स्लोवर वन चेंडू अनेक वेळेला फलंदाजांची कुठेतरी फिरकी घेताना पाहायला मिळतो. तशाच पद्धतीने टाकलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपात चाललाय आणि आता असेल या डावातील हा शेवटचा चेंडू. धावा आहेत सध्या स्कोर कार्डवर 47 धावा. बॅटिंग करण्याचा निर्णय, 47 धावांपर्यंत मजल मारली गेली, परंतु या चेंडूवर एखादा मोठा फटका लगावला गेला तर अजून चांगल्या पद्धतीने इथे टार्गेट सेट केले जाईल, परंतु इथे पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. हा देखील खराब चेंडू, पिचिंग थोडंसं खराब आणि वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यात ऍड होईल. त्या एका धावेने धाव संख्या पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवर 48 धावा, 48 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. इथे पुन्हा एकदा लाईन खराब, महागडा ठरतोय गोलंदाज योगेश. या षटकात अतिशय खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. शेवटचा चेंडू आहे, व्हेरी लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, आणि त्यासाठी इथे संघर्ष करताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर या षटकातला हा 13वा चेंडू इथे टाकलाय आणि तो देखील असेल आता वाईट, म्हणजे आणखीन एक अतिरिक्त रन. जवळपास 2 षटकं एकट्या गोलंदाजाने इथे आतापर्यंत टाकली आहेत, परंतु तो देखील इथे कमबॅक करेल. त्याच्याकडे सामर्थ्य आहे, परंतु ते सामर्थ्य इथे दाखवावं लागेल. शेवटचा चेंडू यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, मिड विकेटला क्षेत्ररक्षक झेल इथे सोडतोय आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे यशस्वी होतील का? पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. पहिल्या डावाचा खेळ इथे संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धाव संख्या आहे 52 धावा. 53 धावांचं इथे लक्ष असेल. 24 चेंडू आणि 53 धावा. काय घडेल दुसऱ्या डावात हे ऐकण्यासाठी मी मात्र काही क्षणांची विश्रांती घेतोय. तुम्ही मात्र थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. वीरशैव लिंगायत नवनिर्माण युवा मंच आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा 2021 पहिला दिवस. एसटीचे सुमधुर संगीत ऐकूया आणि लगेच दुसऱ्या डावासोबत जोडले जाऊया. धन्यवाद. थँक्यू. नंदकुमार लिंगायत सर, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या.